गुड इव्हनिंग फ्रेंड्स, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमच्यासाठी आज एक नवीन टॉपिकवर बोलणार आहे मी. जसं की SSC CGL एक्झाम चालू आहे. खूप जणांची एक्झाम झाली पण असेल आणि खूप जणांची व्हायची आहे. ओके, कारण मित्रांनो खूप जणांना माहीत नसते की आपली चुका कुठे होत आहे, काय होत आहे हे खूप जणांना माहीत नसते आणि त्याने बाद होत असते. एक्झामला त्यांना बसायला चान्स मिळत नाही. त्यामुळे ही चुका करू नका, जेणेकरून तुम्हाला एक्झामला बसायला मिळणार नाही. ओके, त्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी. मित्रांनो, खूप मुलं मुली हा चुका करतात आणि एक्झाममधून बाद पडतात. ती कोणती चुका आहे ती तुम्हाला सांगणार आहे. जसं की मित्रांनो, ॲडमिट कार्ड आपल्याला आल्यानंतर आपण जसं की डेट बघतो आणि सेंटर बघतो. ठीक आहे, हे बघून आपण ॲडमिट कार्ड ठेवून देतो, बाकी काहीच बघत नाही. तसंच जातो आणि एक्झाम सेंटरला गेल्यानंतर आपल्याला गेटपाशी गेल्यावरच आपण बाद होतो. कारण नेमकं काय होत असते, जिथं की आपण ते पुरं ॲडमिट कार्ड रीड करत नाही, तसंच चालत जातो एक्झामला. ठीक आहे, त्यामुळे त्या एक्झाममध्ये आपण बसू शकत नाही. नेमकं काय आहे हे की एक्झाममध्ये त्यांनी काहीच बघतात, डेट ऑफ बर्थ, मेन म्हणजे डेट ऑफ बर्थ काय आहे आणि ID वर डेट ऑफ बर्थ काय, हे दोन मुख्य बघतात. आणि त्यामध्ये डेट ऑफ बर्थ जर आपला मिस्टेक असेल, रॉंग असेल, तर त्यांनी आपल्याला तिथे घेत नाही. कारण तो किती आपण आयडेंटिटी प्रूफ दाखवले, किती प्रूफ दाखवले, तर त्यांनी आपल्याला घेत नाही. कारण तिथं इन्स्ट्रक्शनमध्ये आधीच मेन्शन करून असते की डेट ऑफ बर्थ बरोबर असलं पाहिजे आणि ID प्रूफवर डेट ऑफ बर्थ बरोबर असलं पाहिजे. मेन म्हणजे हेच असते की खूप मुलं मुली हे चुका करतात की इन्स्ट्रक्शन वाचत नाही आणि तसेच चाले जातात. ही चुका करू नका. आणि तुम्हाला एकच सांगायचं आहे की जसं आपल्याला हातात ॲडमिट कार्ड येते त्याआधी पुरं इन्स्ट्रक्शन वाचा, पुरं मेन्शन आपलं बायोडेटा इन्फॉर्मेशन, पुरं डेट ऑफ बर्थ, नाव वगैरे सगळं चेक करा. हळूवार सगळं वगैरे चेक करा प्रामाणिकपणे आणि मगच तुम्ही सेंटरला जा. कारण खूप मुलं मुली दुरून प्रवास करत असतात. त्यांच्याकडे पैसे राहत नाही. इकडून तिकडून फ्रेंड्सकडून, नातेवाईकडून, आईवडिलांनी खूप मेहनत करून, त्यांनी एक दोन दिवस मजुरी करून ते आपण पैसे गोळा करून आपल्याला पाठवतात एक्झामसाठी. आणि आपण एक्झाममध्ये ही चूक करून बसतो आणि एक्झाममध्ये बाद पडतो. त्यामुळे ही चुका करू नका. आपण मेन म्हणजे फॉर्म भरले त्या दिवशी बघा, सबमिट करायच्या अगोदरच बघा की इन्स्ट्रक्शन म्हणजे माहिती सगळे बरोबर भरले आहेत का, डेट ऑफ बर्थ वगैरे काही चुकी केली नाही का, त्यामुळे आधीच बघून घ्या जायच्या अगोदर. कारण गेल्यानंतर ही चूक घडली नाही पाहिजे. कारण खूप मुलांच्या ही चुका घडतात. नेमकं म्हणजे बाकी सगळे बरोबर असतात, ही चूक घडतात आणि तिने ॲक्सेप्ट करत नाही. आणि खूप मुलं असं केलेले आहे, गेटपर्यंत जाऊन त्यांनी वापस आलेले आहेत. त्यामुळे ही चूक करू नका. आणि मेन अजून एक म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्ही ते रिपोर्टिंग टाईम राहते ना, त्या टाईममध्ये व्हिजिट करण्याचा प्रयत्न करा. त्या अगोदरच 10-15 मिनिट अगोदरच तिथं सेंटरला पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण लॉंग असेल तर एक दिवस अगोदर फ्रेंड्सकडे, नातेवाईंकडे येऊन व्हिजिट करा, तिथं स्टे करा. आणि तिथून जवळ असेल तर तिथून तुम्ही जाऊ शकता लवकर सेंटरला. कारण त्यांनी 5 मिनिट जरी आपण लेट केले, 1-2 मिनिट जरी लेट केले तरी गेट बंद करून टाकतात. मग आपल्याला प्रवेश नाही मिळत. कारण आपण खूप वर्षांनी मेहनत करत असतो, 4-5 वर्ष यामध्ये CGL एक्झामसाठी आपण ट्राय करत असतो. त्या एक्झाममध्ये ही चूक झाली नाही पाहिजे. कारण आपण लॉंगवरून येत असतो आणि तिथे येऊन आपल्याला अंदर एंट्री मिळत नाही. त्यामुळे ही चूक करू नका. तिथं व्हिजिट करा. कारण तिथं राहण्याची सोय नसते. फ्रेंड्स, नातेवाईक, रिलेटिव्ह XYZ रूम करून पण राहू शकता तुम्ही. एक दिवस फ्रेंडकडे पण व्हिजिट करू शकता, असं काही नाही. पण तुम्ही लवकर जाण्याचा प्रयत्न करा. कारण खूप मुलं ही चुका करतात आणि आपलं जे एक्झाम आपण क्वालिफाय होण्याचं प्रयत्न करतो ते पण आपण तिथं एक्झाम पण आपल्याला देता येणार नाही. त्यामुळे ही चूक करू नका. खूप जणांचं ही चुका होतात. त्यामुळे सावधानीपूर्वक तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचा, सगळ्या गोष्टी आणि डॉक्युमेंट्स वगैरे सगळे म्हणजे क्लिअर आहे का बघा. डेट ऑफ बर्थ आणि फोटो, पासपोर्ट, आधार कार्ड सगळं म्हणजे तुम्ही बरोबर बघा आणि नंतरच तुम्ही जा. कारण खूप दुरून येतात, ही चूक घडली नाही पाहिजे तुम्हाला. आणि खूप मुलांचं ही चूक घडतात नेमकं. कारण आपण छोट्या छोट्या आपण ते नजरअंदाज करतो त्यामुळे ही चूक घडते. आधी ॲडमिट कार्ड आल्यानंतर हेच आधी बघून घ्या जायच्या अगोदर की डेट ऑफ बर्थ आणि ID कार्डवर डेट ऑफ बर्थ बरोबर आहे की नाही. ठीक आहे मित्रांनो, अशी चूक घडली नाही पाहिजे. कारण आपले आईवडील आपल्यासाठी खूप काही मेहनत करतात. त्यांनी राबराब कष्ट करतात, खूप मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोचवतात. आपण ही चूक करून बसतो, मग त्यांना आपण आपला फेस पण दाखवू शकत नाही. अशी परिस्थिती पडते. त्यामुळे तुम्ही हा चूक करू नका. ठीक आहे, मला तरी वाटते मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल आणि खूप मुलांना हे माहीत नसते. कारण अशी चूक करून बसतात. त्यामुळे ही चूक करू नका. ओके.
आणि मित्रांनो, रिपोर्टिंग टाईम आणि क्लोजिंग टाईम, गेट क्लोजिंग टाईम हे बरोबर पहा. तुम्ही वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला एक्झाममध्ये आपल्याला बसता आलं पाहिजे आणि आतमध्ये घेता आलं पाहिजे. ही चुका करू नका. ओके मित्रांनो, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.